नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण भाऊच्या गाडीवर मिळते अगदी तशीच पावभाजी आज बनवणार आहेत. त्यासाठी हे साहित्य घेतलं आहे बघा मी. हे 4 बटाटे घेतलेले आहेत, सोलून असे बारीक तुकडे करून घेतलेत. हा वाटाणा, फ्लावर, हिरवी शिमला मिरची आहे. हा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, चॉपरमध्ये असा छान बारीक केला आहे. आलं, लसूण आणि हा टोमॅटो. तर आता आपल्याला बटाटा, वाटाणा, फ्लावर आणि शिमला मिरची कुकरमध्ये टाकून आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे. आणि आलं, लसूण आणि टोमॅटोची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. वेगवेगळी पेस्ट करायची आपल्याला ती. तर कुकरमध्ये हे मी भाज्या टाकलेल्या आहेत. बटाटा, वाटाणा, फ्लावर आणि शिमला मिरची. त्यामध्ये पुरेसं असं पाणी टाकू आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकूया. व्यवस्थित असं आपण छान हे मिक्स करून घेऊ आणि कुकरला झाकण लावून आपण याच्या छान अशा 3 शिट्ट्या करून घेणार आहेत. म्हणजे आपल्या भाज्या अगदी मऊ अशा शिजून निघतील. आता तोपर्यंत आपण आलं, लसूण आणि टोमॅटो यांची पेस्ट करून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. आता इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे. गरम कढईमध्ये आपण हे बटर टाकूया. बटर असं छान वितळू द्यायचं आहे आपल्याला. आणि वितळत आलं की त्याच्यामध्ये आपण तेल टाकू थोडंसं. तर हे बटर पूर्णपणे वितळलं गेलं. आता याच्यामध्ये आपण टाकू हा बारीक चिरलेला कांदा. हा कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर बदलत आला आहे. त्यामध्ये आपण आलं आणि लसूण याची पेस्ट केलेली होती ती टाकू. ती पण छान आपण परतून घेऊयात. आता या वेळेला आपण हे टोमॅटोची प्युरी केलेली होती ती टाकून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे पाण्याचा अंश आहे टोमॅटोच्या प्युरीमधला तो पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे. इकडे बघूया आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. काढून बघू आपण. मस्त आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत छान. आता ह्या भाज्या आपल्याला स्मॅशरच्या साहाय्यानं छान अशा बारीक करून घ्यायच्यात. या पद्धतीनं बघा भाज्या पूर्ण अशा स्मॅश झालेल्या आहेत. आणि इकडं आपलं हे टोमॅटोची प्युरी आणि कांदा पण छान असा परतलेला आहे. तर या मिश्रणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकूया. त्यामध्ये हे बघा काश्मीरी लाल मिरची आहे, पावभाजी मसाला आहे, हे जिरे पावडर आहे आणि हळद आहे. आता हे मसाले आपण या कढईमध्ये टाकूयात.
आणि मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे. मस्त याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतायचं हे. मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाकूया आपण. पाणी टाकल्यामुळं आपले मसाले पण छान असे भाजले जातात. सगळं मिश्रण कसं एकजीव झालेलं आहे बघा आता. मस्त या मसाल्यांना छान असं आता तेल सुटलेलं आहे. आता या वेळेला आपण ह्या ज्या स्मॅश केलेल्या भाज्या आहेत, ह्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेऊ आपण याच्यामध्ये आता. मिक्स करून घेऊ चांगलं. एकदम छान अशी आपली पावभाजी तयार होते बघा. आता चवीपुरतं मीठ टाकूया. मस्त आली कन्सिस्टन्सी पण. एकदम छान कलर आलाय भाजीला आपल्या. आता या वेळेला थोडीशी भाजीला उकळी यायला लागली की आपल्याला एक काम करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बटर टाकायचं आहे. ज्यावेळेस आपण असं बटर टाकतो त्यावेळेस भाजीला आपल्या खूप सुंदर अशी चव येते. मस्त उकळी यायला लागली बघा आपल्या भाजीला. आता या वेळेला आपण चिरलेली कोथिंबीर टाकूया. आणि ही कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपण भाजी छान अशी मिक्स करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीनं आपली मस्त अशी झणझणीत अगदी भाऊच्या गाडीवर मिळते तशीच आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. एक वेळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.